राजवर्यं मुमुक्षूणामज्ञानदानेकदक्षं प्रभावते क्षेत्रनिवासिनं वेदान्त इदं वसिष्ठं श्रीनाथमहाराज ज्ञानेश्वर महाराज पंडलात्मकमूर्ति संसार संगन जय देवासुरा प्रियपरायणा प्रियपरायणा दोन गोष्टी बोलायचं बोला आणि नंतर चिंता. पण कसं असतं बेटा की यांना परमार्थ सकाळी अंशच मिळेल पण ते अचानक तिकडे येतात. देवदास सांगतो एक्झाम्पल तुम्ही पण तुम्ही मला सांगितलं तुम्ही मला माहिती बरं तुम्ही काय केले काय नाही मला काय माहिती. पण तुम्ही जेव्हा कबूल होता की मला इकडचं काहीच देणे गेलं नाही मला परमार्थ हा भाग माहित असेल तर मग तुम्ही माझ्या माने तुम्हाला मला पाठवून दिलं तुम्हाला तुमच्या तळमळीनं कळाल ठीक आहे. पण अशी लोक एकदम इथे येतात त्याचे उदाहरण दिले मग एक उदाहरण दिले पटवून आपण घ्यायचे असते काहीतरी. एक समर्थाची कन्या दुर्बळाने केली अवतसा निमाळी करायची एक सेविका तिला ती आवडली राणी राणी तिला सेविका म्हणतात का राणी करतात तरी का राजाने स्वीकार तसं संतांना ज्या तुम्हाला स्वीकारलं आचार्य तरी कोणी मला आल्यापासून तुम्हाला बोलताय त्याला उत्तर देता असतात तुम्हाला पण मी तुम्हाला आज देऊ शकते किंवा मला शिकवताना ते सांगायचं की ह्या गोष्टी तुम्हाला त्रास होतात की बाई मला तुम्हीच काय बरेच लोक कोणाची सरिता त्याने काही ऐकलेलं नाही माझ्या अंताने आम्ही काहीच केलेलं नाही पण तुम्ही भेटला आता काल जिला काही माहित नसतं माहेरी हरी माझा वाटतं का देहावर तरी कुठं सत्ता हे मग तुम्ही करताय ना मग नाही तर करतात की पण माझा वाटतं म्हणून सत्ता आहे देहापासून वृत्ती म्हणून सत्ता आहे देहाचा संबंध म्हणजे सत्ता आहे बोललं मग काय झालं संबंध वृत्ती देहाचाच करते त्याचंच नाव आज्ञा. वृत्ती देहातून भिन्न होती त्याचं नाव विवेक. वृत्ती देहाला टाकायला सुरुवात होती त्याचं नाव वैराग्य. वृत्ती देहातून भिन्न होती त्याचं नाव मोक्ष. ह्या पायऱ्याचा जे आम्ही बोलतो ना जी लुटारू लोक आहेत त्यांना वैराग्य नाही त्यांच्यापासून मोक्ष नाही म्हणते हजारदा म्हणते लाखदा म्हणते लाखदा. कारण वैराग्याविना ज्ञानासी तगणेच नाही असं मौल लिहून ठेवले. वैराग्याविना ज्ञानासी तगणेच नाही. वैराग्य नसेल तर ज्ञान नाहीच तिथं. विवेक नसेल तर बुद्धीला बाजूला होतच येत नाही खोट्यातून. खरं आणि खोटं जिथं शोधायला तयार होतं आणि ओळख होती खोट्याची आणि खऱ्याची जाणीव होऊ लागती. खोटं आणि खरं एकत्र आहे. खोटं सोडून देती आणि खऱ्यामध्ये येते ती विवेकाची खरी संपत्ती. हे विचार सागर शिकवतो बेटा. आता संपत आली नाही तर काय 2 मिनिट खतम 450 होय किती राहते बदल आहे. एका मिनिटामध्ये त्याची ओळख आहे आणि एका क्षणामध्ये त्याचा संबंध आहे आणि ते अध्यात्म का सोडायचं बरोबर आहे ना. नामानं काय होतं ध्यानानं काय होतं कर्मानं काय होतं हे तुम्हाला आनंद सांगणारच आहे. आठवण करा फक्त. आता पुढचा जो विषय आहे तर एकांतात्मक गीता कशी आहे वेदाच्या द्वारे ती कशी प्रगट केली त्याची स्थिती तुला मी कशी सांगितली हे तुम्हाला सुंदर सांगणार आहे. खूप छान सांगणार आहे की त्रिकांडात्मक वेद तो वेद म्हणजे गीता गीतेचं अज्ञान बीज काय आहे इतकं सुंदर निर्माण होणार आहे. भयानक तुफान होणार आहे आत्ताचं सत्र शेवटचं. कारण तुम्हाला मी सगळं काय देणार देतो जे मेन आहे ते राहिलेलं आहे हे तुम्हाला माहीतच नाही ज्याची जाणीवच नाही. पूर्ण ज्ञानेश्वरीचा सार देणार त्याच्यामध्ये खूप छान कळणार. तर त्याच्यामुळे आता जो आपला अध्याय आहे 18वा अध्याय आणि 18 अध्यायामध्ये जे अज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर अर्जुन आणि भगवंत जे 2 होते एकत्र आले. आता एकत्र आल्यानंतर भगवंत तसाच कायम आहे अर्जुन संपलेला आहे.
हे कळतच नाही ज्ञानचरित्र. हे तुम्हाला आत्ता सांगणार ओवी जशी असेल तसं. पण मी आता त्यांचं काम असतं, मला काय काम असतं, मी आपल्याला सोडून बसले वाचत. हां, आणि थोडा फोन घेऊन त्यांना फोन उचलला, थोडं पडले, तिथे सुस्ती येते. कारण थोडंसं सगळं शेड्यूल बदलले की ते सामर्थ्य काय करतं, ओवीचा बोध हृदयामध्ये एक साठल्या जातो. जसं मुलाचं प्रेम आईच्या हृदयात साठवलं, कधी पोरगं म्हातार झालं तर पोरगी माझं बाळच म्हणते की नाही, आणि त्याला प्रेमच करते. पोरांना प्रेम करू न करू, पण माय प्रेम करायचा प्रवाह चालूच असतो. तिचंच नाव माय. खरे खोटे पोरग महिना येत नाही इकडं, 4-4 महिने येत नाही गावातून बाहेरून, पण ती राग करीत नाही. माझे म्हणते ती चुकीला माफ द्यायची तिच्यापाशी, फक्त पोराला, दुसऱ्याला नाही. कारण अनुभव आहे तो. कितीच अथांग प्रेम असतं, तसं गुरुवाईचं प्रेम असतं. सेम अवस्था आहे, सेम आहे. कारण साधकाचं आणि श्रवणाचं एक अटॅचमेंट अशी आहे की फुल पॉवर येते. दुःख, जगत, व्यवहार, विकार, पुण्य आणि पाप तिथं थांबतं, ते संतांचं नातं बनतं. होतच बेटा, ती अवस्थाच तशी. ते आई म्हणते का बरं तो असा आहे म्हणून चुका करते, काढते का नाही. तसं जो साधक आहे त्याची चूक देव काढतली नाही, त्याला आवडतो, प्रिय आहे. कारण तो म्हणतो की हाच मला एक ओळखते, हाच माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करते, आणि हाच माझ्या ऐक्यासाठी अनुभव घेतो. हा माझा आहे आणि मी त्याचा आहे. जसं आपण त्याला प्रेम करून ओळखायला चाललोत ना, तर त्याला पण कळतं ना हे माझ्याकडे येईल बुद्धी. मग ते पण तशाच मानाने आपल्याला सहज उपलब्ध होतो. पण तुमचं तपश्चर्या असेल, तर तुमचं मन निरागस असेल, तुम्ही वैराग्यात असताल आणि तुम्ही अध्ययनाला तुमचा श्वास दिले असताल, तर ते ज्ञान तुमच्याकडे आपोआप येतं. खरंच अनुभव यायला मला खोटं नाही बोलत मी, खोटं नाही बोलत. आता माझी अवस्था व्यवस्थित नाही आहे. आता आज एक जायचे संपलायचे, पण आतापर्यंत मी तुमची पाठ घेतलीच ना. त्याच्या राहणे आणि त्याच्यापासून मन भिन्न उरणे, त्याच्याकडे जावं. आता ह्याला सोडावं, ही अवस्था असावी आता ह्या वयाची आपल्या. हे असं म्हणला, ते तसं बोलला, तितकं तिथं हाय हॅलो आम्ही बोलत करतो, पण पुन्हा ते काहीच नसतं मध्ये. आता पत्र्याचं पाणी असं पन्हाळ्यातून फक्त पडताना टच होते, ते पन्हाळ्यात पाणी फेकून देते का, धरते पन्हाळ्यात पाणी. तसं दाण्यामध्ये हर धरलं जातं का? पत्राला पन्हाळ्यात ते क्रॉस पत्रे, पाऊस पडतो बाबा, व्यवहार होतो, पण ते पन्हाळा पाणी फेकून देतो. तसं वृत्ती व्यवहारातून भिन्न होती. आजच्या पावसाला सुद्धा सोडलं नाही एकच होतो, पण पत्र पावसाला धरत नाही. तसं व्यवहार अंतःकरण करीत नाही. अंतःकरणापासून व्यवहार भिन्न झालेला अंतःकरण जे व्यवहाराला टाकतं, अज्ञानाला सोडून देतं, वेदाला अज्ञान भस्म होतं, तर ते मन रामामध्ये एकरूप होतं. व्यवहार टच नाही, व्यवहारात संबंध नाही, आणि त्यातून होणारं सुख दुःख तिथं थांबत नाही. होतं ना क्षण मात्र. हॅलो बेटा, बापू नका बोलू दे, मला ऐका की हे का समजतं, ह्या अनुभूतीमध्ये आपण राहायचं असतं. व्यवहार सुखाचा होतो, दुःखाचा होतो, विवेकाचा होतो, वैराग्याचा होतो, विकाराचा होतो, पण व्यवहार कोण करतं हे लक्षात ठेवा. आणि मी कोण आहे, ह्या दोघांचा समन्वय जेव्हा तुम्ही ज्ञानानं साधताल, तर तुम्ही ब्रह्मरूप बनता. तोवर नाही. हे सूक्ष्म दशा आहे बोधाची, ही दिशा आहे मोक्षाची, हा स्पर्श आहे ईश्वराचा, हा अनुभव आहे परमात्म्याचा, आणि हा अभेद आहे जीवाशिवाचा. हे कळायला पाहिजे, माहिती आहे हे कळायला पाहिजे. आणि हाच वेद सांगतोय. आम्ही फक्त शब्दात बोलतो, वेदाचं मनोगत हे हृदयातून निघतं. काही माहीत नसतं. मी दुसरा अभ्यास केला आता, मी बरंच ज्ञानश्री म्हणजे विचार
भरपूर वेळ दिलेला आहे. मग मी बसले वाचत, काय कर म्हणा काहीच नाही, टाईम बी जाईना. मग बसले वाचत. मग त्यातून काही सार कळालं मला. एकांत असल्यानंतर ते ज्ञानेश्वरी आपल्या हृदयात येते. भगवंतानं सांगितलेली स्थिती बोधाची, वेदाची, गीतेची सगळं हृदयात साठवलं जातं जेव्हा ज्ञानेश्वरीचं मन येतं. आपलं एकांतात अनुसंधान होतं, ओविषयी बोलणं होतं. आम्ही जेव्हा वाचतो ते एका शब्दात जातो ना. मग त्याला विचारतो, आगा का म्हणले, हे का बोलले असं. माऊलीला बोलतो ना, इथं काय कळलं ना माऊली. पुन्हा येतो दोनदा तीनदा, पण तीनदा चारदा वाचले की पाचंदा आपोआपच माऊली सांगून देते. मग माऊली बोलते का तुम्ही बोलता मला सांगा. कधी कधी एक शब्दाचा काठीण्य प्रयास लागत नाही आणि आमचं मन समाधान होत नाही आणि ओवी लागल्याच्या पुढे आम्ही जात नाही. तर मग दोनदा तीनदा त्या शब्दाकडे एकदम मन बुद्धी एकरूप करायचं. आणि हा प्रयास नाही, असं का बोलले, भगवंत का बोलले, त्याचा अर्थ काय, त्याचा विस्तार काय, त्याचं काय मनोगत काय आहे, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तर पुढे जात नाही. असं भगवंत सांगतात. ह्याला चिंतन म्हणतात. हे आपण कमी पडतो घरी, खूप कमी पडतो, खूप. इथं फार कमी पडतो. का तर हे ओझं असतं आपल्यापाशी, हे संबंध असतो या देहाचा, व्यवहार असतो वृत्तीचा, विकार आहे मनाचा, आकार आहे जगाचा, निराकार गेला बाजूला. ज्याचा विचार करा, ज्याचा संबंध करा, ज्याच्या सुखाची अनुभूती करावं, तिथे सुखाची अनुभूती संपत्ती. आणि ह्याच्याकडून सुख मागायची स्थिती तयार होती. ते भौतिक सुख देतच नाही आणि मन तिथून बाहेर येतच नाही आणि अज्ञान तुमचं जातच नाही, ब्रह्मभाव होतच नाही. हे भगवंत खरंच आहे, ही स्थिती मायाताई, खरंच आहे. हे तुमच्या, मी तुम्हाला स्पष्ट बोलून दाखवले की आपली अशी अवस्था असती. खरंच आहे. आपलं मन सारखं खोट्यात आहे, देहात आहे, नात्यात आहे, घरात आहे, चमच्यात आहे, पैशात आहे, धनात आहे. कुठंही ठेवू नका, कुठंही नाही. आपलं मन ज्ञानानं भगवंताशी एकरूप करा. आणि एक झालं का नाही हे पण बघा. तुमच्यापाशी भेद आहे का, तुमच्यापाशी विषय आहेत का, तुम्हाला सत्संग आवडतो का, तुम्हाला ओवी तुमच्या हृदयात थांबती, तुम्हाला बोधात थांबता येतं का, तुम्हाला देहात राहता येतं का, तुम्ही देहातून भिन्न व्हायलात. ही अवस्था भिन्न भिन्न असती. जेव्हा वेदांताचं श्रवण होतं, अध्यात्माचा पाया पक्का होतो, सत्संग तयार होतो आणि अविद्येचा भ्रम पुसला जातो आणि अज्ञानाचा डाग साधू काढून टाकतात, तेव्हा ब्रह्मभाव जागा होऊन आज जो अनुभूती तयार होती ती शब्दाविना असती. ती कशी आहे त्या आनंदीला सांगणार मला विषय घ्यायचा आहे. जी अनुभूतीने बेटा ते कोणी सांगू शकत नाही आणि सांगता पण येत नाही. ते लोक देतात नाही असं नाही, कारण तिथपर्यंत जात नाही. कशी जातील बेटा वैराग्याशिवाय. न वैराग्य न विवेक न अध्ययन. तुम्हाला म्हणून की 10 ठिकाणी ऐकलं त्यांना, 10 ठिकाणचं काय कुणाची कृपा होणार. हेच ऐकलं त्याचं ऐकलं त्याचं 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 त्याचं. एका बायला एकच नवरा असावा, 10 नसावा. वाईट आहे विषय पण अर्थ चांगला आहे. बरोबर आहे. विषय वाईट आहे, बोलणं टांटांचा चुकीचा आहे, पण त्याच्या स्वगत्यंतर नाही. एका ठिकाणी राहिली बुद्धी स्त्री तर ती शोभून दिसती आणि 10 ठिकाणी गेली व्यभिचारी बनती. तसं वृत्ती 10 ठिकाणी भरली ती व्यभिचारी आहे आणि वृत्ती भगवंताकडे चालली अविचारी आहे. हे तर मग का तुमची वृत्ती हालचाल करते, का वृत्ती देहाकडे जाती, का तुम्ही जगाला पाहता, का तुम्ही खोट्यात नाचता, का तुम्ही विशाल धरता, का तुम्ही देहामध्ये बसता, का तुम्ही भगवंतापासून दूर होता. हे कळायला पाहिजे. आम्ही ईश्वराची पूजा केली पण त्याच्याजवळ मन नाहीये. आम्ही ईश्वराचं वाचन केलं पण तो कळत नाहीये. संतांना बोध दिला, महावाक्य दिला पण मन राम झालं नाहीये. हे आपलं तपासणी आपण करा ना बाबा, करा ना बाबा. हीच खरी पूजा आहे. ज्या ठिकाणी देव तुझा नाहीये, ज्या ठिकाणी वृत्ती देहात नाहीये, ज्या ठिकाणी वृत्ती अंतकरणात होत विकार होतच नाहीये आणि आकारशी होतच नाहीये आणि निराकार बुद्धीमधून बाहेर निघतच, तो बाजूला जातच नाही वृत्तीच्या. म्हणजे वाचलं आणि पाठ केलं आणि गाणं म्हणलं म्हणजे अनुभूती आली असा भ्रम नका ठेवू. मी बोलले म्हणजे मी सत्य आहे नाही. अनुभव जर नसल तर मी पण चुकीची आणि खोटी आहे, मी पण फसवायला, मी फसायले. तुम्हाला फसवायले
पण असं होत नाही, कारण तुम्हाला एक एक शब्दात नेते, कोठ्यात देते. एवढा महान ग्रंथ तुमच्या हृदयात पाठवलाय. हे गुरुनं कार्य केले, माध्यम हे भांड झाले. त्याचंच आहे भांड, आमचं नाही आहे. म्हणून तुम्हाला एक सांगते की ओवीशिवाय मी तुम्हाला जे बोलते ते स्फुरण असतं, अज्ञानाचं मरण असतं आणि गुरुला शरण असतं. मन मन ज्यांना शरण गेलं ना, ज्यांना आपण शरण जातो कशासाठी, की मला ब्रह्मभाव भोगायचा आहे, आत्मभाव प्रगट करायचा आहे, मला देहातून अलग बनायचं आहे. आणि मला हे आता मी ना पोटावर 5 का 6 कोटे दिले उठताच बोलता बोलता 7-8 वाक्य सांगते मी. विचार पूर्ण कोटे होते की शिल्पा द्रष्टे बनाव, द्रष्टा. तर तुम्ही ज्ञानात जिंकलात, नाहीतर नाही. व्यवहार करताना मी व्यवहारात आहे का मी परमात्म्यात आहे, हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही पागल आहेत, पागल. मी कुठे हे मलाच माहित नाही. मी कुणाशी आहे, माझं कोण आहे आणि माझ्या आत काय आहे हे जर कळत नसेल तर जन्म पाण्यात गेला. त्याला भेटण्यासाठी, त्याला अनुभवण्यासाठी, त्याचा संबंध होण्यासाठी, ईश्वर होण्यासाठी आणि परमात्म्याला मन देण्यासाठी शरणागती आहे. तो आत आहे हे कळण्यासाठी अनुभूती आहे, आणि त्याला भेटण्यासाठी श्रवण आहे, त्याच्या अभेदासाठी ज्ञान आहे, आणि त्याचा अनुभव ही सुखाची खाण आहे. वाकू नका प्लीज प्लीज, माहिती आहे मी सांगा आणि मग मी वाचू. होय वाचू नका बेटा, वाकू नका, मला त्रास होतो तुमचा. ऐका, अनुभव कसा असतो ते सांगते, तर मग तुम्हाला गोळीकडे येते. काय आम्ही आता काही काम नाही, धंदा नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानानं काय होतं, अज्ञानानं काय होतं, व्यवहारानं काय होतं, हे 2 मिनिटं सांगते आणि पुढे चालते. आता तुम्ही अज्ञान अज्ञान हमेशा ऐकता, कारण वेदाचं चिंतन अज्ञान नष्ट करण्यासाठीच आहे. जन्म हा कर्म भोगण्यासाठीच आहे. देह हा ईश्वराने गिफ्टच आहे, दिलं नाही का, त्यानंच दिले ना बाप्पा. हा जो देह तुम्हाला दिला गॉड गिफ्ट आहे, पण त्या देहातून, त्या वृत्तीतून, त्या वेदाकडून आपण काय काय कमवलं हे जास्त त्याला कळावं. बरोबर आहे का ते? हे देह दिला, ठीक आहे, मान्य ना, पण ह्या देहाच्या द्वारे तप केलं, ह्या देहात वैराग्य तयार झालं, ह्या देहाचा संबंध जगाशी होतोय का नात्याशी आहे. हा देह आणि मी हे समीकरण काय, हा जो दिसतो तो किती काल आहे, हा माझा वाटतो कशामुळे, हा माझा नसतो हे संतामुळे कळालं. पण बुद्धी तिथून जर निघाली नाही तर ऐकून फायदा नाही. काय फायदा नाही बेटा, तुम्ही जगाला फसवताल पण देवाला नाही. बरोबर आहे का? म्हणून जो देह आहे आणि जो देव आहे, एक देह एक देव. मग देहाच्या आत तो असेल तर देव उभा आहे, जर तो नसेल तर देह नाही. मग तो माहित नाही, देह बुद्धीतून जात नाही. जे खोट आहे ते जात नाही आणि जे खरं आहे ते वृत्तीला स्पर्शित होत नाही. कळतं का मी काय बोलते? शिल्पाबाई मी मारणार आहे वरून. ऐकून घ्या बेटा, तुम्हाला टच व्हायला मला कळायले, पण नीट ऐका. जो देह आहे आणि जो देव आहे, देह दोघाला पण द्यायचं आहे. इकडं देव, इकडं देह. देह हा भूताचा आहे आणि देव हा कशाचा आहे सांगा, सांगा सांगा. नका सांगू. नाही नाही, मायेच्या द्वारे प्रगट झालेला हा पंचमहाभूतातून प्रगट झालेला आहे. बरोबर आहे. त्याची उपाधी खोटी आणि ही बी खोटीच आहे, कारण माया ज्ञानानं बाधित होती आणि काल गेला की भस्म होतं. म्हणून तुझा बी देह खोटा आणि माझा बी खोटा. काय लावला रे ताकद पाहिजे बघता ना, आहे का ताकद?
आणि मग त्याला ओळखीलं, त्याला हसू येतं असं बोललं की पोरग म्हणतं बापाला, बाबा तुमच्यापाशी खूप एफड्या तुम्ही एकच दिले, अजून 10 आहेत. बापाला तिला कसं कळालं? मी तर सांगितलं नाही. तिला म्हणतो ह्याला कसं कळालं? ह्याला तुम्ही कधी बोललो नाही मी कसं आहे ते, पण कळालं. तसं पोराला कळालं ऐकून आणि जीवाला कळालं संताप. आई म्हणते गावू नको, तुझं सगळे, तू बंड आहे म्हणून तुला देत नाही देव तुझा बाप. तसं आज्ञा नाही म्हणून मी तुझ्यापाशी प्रगटत नाही. खूप छान सांगितलं माऊली. असा तो बोलतो पुरुष त्या बाईला. बरोबर आहे. आणि हे खरं आहे, खरं आहे. हेच खरं आहे. नाही खरं? खरं आहे. नाही, अगदी सत्य. एका क्षणामध्ये बुद्धी बदलते, नातं बदलतं, व्यवहार बदलतो, आसक्ती वाढती आणि तेव्हा नातं थांबल्या जातं, व्यवहार सुरू होतो, नातं बाजूला फेकल्या जातं. हे आज कलियुगाचं नातं. अगदी खरं आहे तुमचे. खरे बेटा, पैसा पुढं कुणीच कुणाचं नाही. काल ते तुमच्या फ्रेंड काय बोलते तेजसचे, भक्त भक्तिभाव, प्रेमभाव, आत्मभाव, जीव भाव आणि देह भाव सगळं एकच आहे. एकच आहे का? नाही. अज्ञान असलं की जीवभाव, ज्ञान असलं की आत्मभाव, भ्रम असला की जगत भाव आणि वेद कळाला की त्या दोघाचा ऐक्याचा भाव. म्हणजे दोघाचा ऐक्य झाल्यानंतर जे स्वरूपाचं ओळख होती ते पुढचा विषय इतका क्रिटिकल आहे. तुम्ही वाचन केला पुढचा विषय. भगवंतानं अनुभूती सांगताना सांगितले, जे शब्दाविना तुला सांगता येत नाही, जो अनुभव शब्दामध्ये येत नाही, जो वेद बोलू शकत नाही, वाणी तिथं जात नाही, शब्दाला सांगता येत नाही, ते तुला मी दिले. अचोरी आहे. बापरे. रामकृष्ण. माहित आहे बघा कसं तुम्हाला मी का सांगते की पुढे तुम्हाला कळावं मी काय सांगते ते. अगदी खरं. चांगली माय, खानदानी माय म्हणते तू चाललीस ना घरी बाप्पा तर सासऱ्याला बोलू नको, नवऱ्याला भांडू नको, घरामध्ये त्राग करू नको, आमच्या नावाला बट्टा लावून. माय म्हणते काय बी म्हण, मी तुझ्या माग आहे. आजकालची माय तू भांड, तुझ्या बुद्धी सोडून दे. मामेक मला शरण येईल, आम तम स्वरूपापभ्यो, तर मी पापातून काढेन. तेव्हा तू जरा मला शरण येशील तर तुला मी पापातून काढीन, दुःख तुझं भस्म करीन आणि तुझं माझं ऐक्य मी करून देईल, पण तू मला शरण ये. कधी कुणाला का मीच एक असे अपैसेया, सनिद्र स्वप्न गेलिया आपण पे जैसे. सनिद्र स्वप्न गेलिया सहजपे आपण पे जैसे. सनिद्र, निद्रा सह स्वप्न गेलं. सनिद्र आधी निद्रा येते, झोप मग स्वप्न येतं. निद्रा येतं की स्वप्न जातं आणि अज्ञान गेलं की माझी वृत्ती गेली. खूप छान आहे माय काही ऐका. सनिद्र शब्द खूप पावर आहे बरं. सनिद्र स्वप्न गेले या. सनिद्र का म्हणले तर स्वप्नाच्या शक्तीनं, निद्रेच्या शक्तीनं, झोपीमुळं, निद्र म्हणजे झोप, त्या झोपीनं स्वप्न दाखवलं आणि अज्ञानानं जगत दाखवलं. सुंदर आहे ऐका. अज्ञानानं जगत दाखवलं, निद्रेनं स्वप्न दाखवलं. झोप गेली की जगत दिसायलं, स्वप्न गेलं, अज्ञान गेलं की जगत गेलं, मग तू दिसतो. ही अवस्था बघावं लागते बेटा. बोलून ऐकून मी सांगून तुम्हाला काय कळतं माझ्यात काय चाललं ते. पण जेव्हा बैठक बोधाची बसती, अनुभूती अंतःकरणात परमात्म्याची असते. कारण ही वाणी अनुभवाशी बोलता येत नसते. एवढी मांडणी कशी होईल, कोट्या लक्षात येतील. नॉनस्टॉप. एक सेकंद पण थांबत नाही मी. थांबतो का सांग. नाहीच. आता पुढचा आहे. सनिद्रा स्वप्न गेलिया आपण पे जैसे. तुझी निद्रा पण गेली, निद्रेत पडलं स्वप्न बी गेलं, तर मग आपण पे जैसे. जसा तू एकटाच उरतोस, दिसलेलं चित्र बी गेला, स्वप्न बी गेला, दृश्य बी गेला, झोप बी गेला, एकटा तू उरलास. तसं अज्ञान बी गेला, त्याच्यामुळे दिसलं जगत बी गेलं, त्याचं सुख बी गेलं आणि त्याच जगाला दाखवली वृत्ती ती पण गेली. एकटा तू आत्मरूपानं राहिला. खूप सुंदर माऊली. मी बंद करू का पोथी सांग. नको. मग मी वाचतो.
स म्हणजे स. झोपी सह कोण येते? स्वप्न. सोन्याला अविद्ये सह कोण येते? जगत येते. जगत का दिसते? तर वृत्तीनं. वृत्ती काय येते? अज्ञानानं. विकार का होतं? भ्रमानं. आणि विकार का जातो? ज्ञानानं. हे कळा माते. हे गोवी तर पाठ करताल, शिकताल, ऐकताल पुन्हा पुन्हा. हो गोवी कुठं झाली नाही, पण आपलं मन कुठे भटकतंय बेटा, अटकतंय, भटकतंय आणि पुन्हा संतापतंय. मला असं का? मी एवढी स्वच्छ आहे तर मला गुरुपणा समोर का? पण ते पण बाजूला सरकून साक्षीभावात राहायचं. कारण असं का तसं का प्रश्न करायला आपल्याला अधिकार नाही. नाही व्यवहार हा होतच असतो, पण त्याला टाकता यावं लागत असतं. खरा खोटा चांगला वाईट व्यवहार होत असतो, पण व्यवहारातून मनाला बाहेर काढणं त्याचं नाव ज्ञान. कळालं? मनातून व्यवहाराला बाहेर काढणं. व्यवहार मनातून काढणं, मनाला नाही, मनातच. मनातून व्यवहार बाजूला फेकला गेला, तो ज्ञानी झाला, तो भक्त बनला, तो विरक्त झाला, कारण त्याला व्यवहारातून बाहेर येता आलं. काय शब्द माहिती आहे? सुंदर. कारण तिथं अटकतो म्हणून तर बोधात यावं लागतं ना. व्यवहार चिटकतो म्हणून तर अज्ञान आहे ना. आणि व्यवहार होतो आणि जातो आणि त्याला तो पाहतो, तो साक्षी होतो. म्हणजे निगाव सांगितलं मग साक्षी सांगितलं. पण हे व्यासपीठ ज्ञानाचे बेटा कला आहे, हे मोक्षाचं अंगण आहे आणि तुम्हाला जीवन जगण्याचं रिंगण आहे. कसा प्रसंग येवो, माझे साधक सावध राहावे आणि दुःखाला त्यानं सोडून द्यावं, आपल्या आत्मरूपात रंगून जावं, अभेदामध्ये दंग व्हावं, साधकाला हे ज्ञान त्यांच्या हृदयात नांदावं. हा आशीर्वाद आहे आमचा. आता बाहेर पडू दे मग. ईश्वराचा संगम व्हावा, क्लेश बुद्धीने टाकावा, क्लेश बुद्धीनं सोडावा. कारण तिला ती जर सवय लावली तर क्लेशाकडे जाते ती. बरोबर. व्यवहारात तपासती आणि व्यवहारामध्ये गुंतून बसती आणि ही अज्ञानाची स्थिती. पण व्यवहार जेव्हा वृत्तीतून सुटतो ते ज्ञानानं, सत्संगानं, श्रवणाच्या भक्तीनं, वेदाच्या शक्तीनं तुमचा व्यवहार बुद्धीतून बाहेर जातो, सुटला जातो. तेव्हा परमात्म्याचा संबंध सहज होतो आणि मी तो आहे असा अनुभव येतो. तो जीवनमुक्त महात्मा बनतो. हे तुम्हाला तुमच्या चौकडी मला बसवायचे. मी नवीन डबल घेणारच आहे. एवढ्यानं तुम्हाला काही कळत नाही बेटा, कारण तुम्ही आत्ता आले लेकरे शाळेत, LKG UKG डब्बा कांजा. तुम्हाला तुमच्या पुण्यानं कळते, कारण मी इतकं खाली बोलते, असं तगमग करून सांगते, बरोबर टच होता आम्हाला, म्हणून तुम्हाला ते टच होतं. ती ही वेदाची संपत्ती साधकाच्या हातात देता येते, ती संतांची परिस्थिती. त्याला आम्ही संत म्हणू. साधकाला वेद द्या, त्यांच्यापासलं अज्ञान भस्म करा आणि त्यांचा भाव बदलून टाका. जो देहभाव होता तुमच्या बोधानं त्याला जाळून भस्म करा. एका ताकद कथेतून निघतच नाही ते. नाहीच. त्याला फक्त कथाच येते, दुसरं काय सांगणार ते? आहे का अवस्था? आहे का अनुभूती? आहे का वेद? आहे का अध्ययन? ते तोंडाने सांगते. मी कॉलेजमध्ये होतो आणि गाडीवर आलो. नारायण. अरे बापरे. मी एक वाचून काही, जसं स्वप्नामध्ये स्वप्न जातं, निद्रा जाती, दिसलं चित्र जाते, तसा जगत दिसताना माझ्या वाचून दुसरं काही नाही हे निश्चय कर. तैसा मी एक वाचून काही, मग भिन्न अभिन्न आन नाही. सोहम बोधे तयाच्या ठाई, अन्यन्य होय. हा सिद्धांत आहे, हा अनुभूतीचा प्रसंग आहे, हा महात्म्याच्या हृदयाचा एक ढबळे. महात्म्याचं हृदय असं होतं स्पंदित, फक्त ईश्वराशी समर्पित असतं, ते देहाशी संबंधात नसतं. कारण ते आणि तो, ती बुद्धी आणि तो परमात्मा एकत्र असतात.
मग त्याचे स्पंदन तू जीव घेतो, देहाचे नाही, जगताचे नाही. सोहम, तो मी. सो हम, सो म्हणजे तो, हम म्हणजे मी. मग सोहम सोहम पहिले मी घ्यायचे प्राणायाम वगैरे, समोर बायकाला ध्यान लावत होतं, समाधी जायची अवस्था होती, मीच बंद केलं. मी समजले सोनी काही मग भिन्न अभिन्न आन नाही, हे तुम्हाला सांगते. तैसा मी एक वाचून काही हे सगळं दिसतंय ना, सगळं मी एकच आहे. पण तुला भिन्न भिन्न काय रे, अभिन्न म्हण नको आणि भिन्न म्हण नको. आता भिन्न कशाला म्हणायचं हे सांगते, अभिन्न कशाला म्हणायचं हे मी सांगते, कारण तुम्हाला नाही जमणार हे खातं. तर सांगते मी नाही. भिन्न अभिन्न काही आन नाही. माझं एवढं काहीच नाही तर अभिन्न कशाला म्हणायचं. दिसून खरं नाही तर भिन्न काय म्हणायचं. अभिन्न कधी म्हणायचं, सगळे माझ्याकडे आले, सगळे माझ्याकडे आले, तो आम्ही दोघं एक झाले तर अभिन्न. अरे सगळा मीच आहे तर माझ्याकडे कोण आलं, माझ्याशी एकरूप कोण झालं, म्हणून अभिन्न म्हणू नको. आणि भिन्न तर माझ्याकडून काही नाही तर भिन्न म्हणूच नको. मग भिन्न अभिन्न आन नाही. काय शब्द ताई, सुंदर आहे एकदम. काय बोध आहे. अरे असं हृदय हालतंय आमचं. पाषाण बायकाला काही वाटणं कळो का न कळो, आतापर्यंत काही कळालं नाही. अच्छा ठाई ऐका आता पुढचा प्रयास. सोहम बोध आहे, अहम आणि सोहम कोहम ह्या तिळीचा बसले गेलाय. यम के कोण आहे, बोधे तयाच्या ठाई अन्य होय. जे सोहम मध्ये ना, मी ब्रह्म आहे, मी आत्मा, हा त्याचा भाव जागा असतो, त्याला सोहमबोध म्हणायचं. मी त्याच्यामध्ये एकरूप आहेच आहे, अन्य होय. मग सोहमबोध म्हणजे काय, सो म्हणजे आत्मा, हम म्हणजे तो मी. मग तो मी म्हणण्याचा त्यावर वृत्तीचा आहे आणि सो त्याचा आहे. सो म्हणजे मी आत्मा आहे, शब्दाचा शक्ती काय आहे, मी आत्मा हे सो सांगते. आणि बुद्धी तिथे जाते ते मी आहे असं सांगते. दोघांचा मिलाप होतो, त्याचा व्यवहार होतो, तोच मी आहे हा व्यवहार वृत्ती करते. तेव्हा सोहम स्थिती होती, पण तेव्हा वृत्ती त्याच्याशी असती. पण नंतर त्या बोधामध्ये मन निघून एकरूप होतं, संपून जातं, तर ती सोहम स्थिती तिथं बलाढ्य बनती, वृत्ती बाधित होती, अनुभवात स्थिती सतत राहती. तेव्हा तू नाही, मी नाही, अन्य भाव बी नाही, एकच एक आहे, मीच माझा अनुभव घेतो. त्याला म्हणायचं सोहम 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 सच्चिदानंद पूर्ण स्वरूप शिवोहम शिवोहम. ज्याला सो कळतो, सो म्हणजे अहम आत्मा आणि हम म्हणजे आहे, सगळा मीच आहे असं ज्याच्या बुद्धीला कळतं, त्या बुद्धीमध्ये मी प्रगट होतो, बुद्धीचा बाध होतो, अज्ञानाचा नाश होतो आणि जीवात्मा माझ्यात एकरूप होतो, त्याच्या तसा मी अन्य होतो. तेव्हा त्याचा माझा संबंध सुरू होतो आणि देहाचा संबंध बंद होतो, तो महात्मा बनतो. किती सुंदर आहे प्रयास मायाताई, खूप सुंदर आहे. हे वाक्य सांगा बरं, प्रेरणा आहे का. गुरुच्या मार्फत ओवीच्या साह्यानं सोहम प्रगटतो, मी प्रगटतो, तो माझ्याशी एकरूप होतो. तेव्हा त्याला अन्य भाव म्हणायचं. तेजस काही काम नाही, तो आणि मी एक आहे, मग तो भिन्न होतच नाही. त्याला मी अलग करूच शकत नाही. ज्ञानानं जेव्हा बुद्धी परमात्म्याशी समरस होती तर ती पुन्हा बाजूला होण्याची ताकद नाही. तसं साखरात पाणी पडलं तर ते साखर विघरून गेल्यानंतर साखरेचा कण हात घालून निघत नाही. तसं बुद्धी भगवंतातून अलग होऊ शकत नाही. हा दृष्टांत तो सुद्धा अन्य म्हणजे एक, म्हणजे हा वेद आहे बेटा. ज्ञानेश्वरी तुम्हाला म्हटलं ना की ओवी हे गीता हे कोटी लोकांना ऐकावी, करोडो, 50-100 काय होत नाही, पण भाग्य नाही लोकांचं हे ऐकणं, हे कळणं. काय सुंदर प्रयास सांगा तुम्ही, कळतं का कुठं, कोणत्या पुस्तकात आहे का, कोणत्या डिक्शनरीत आहे का, कोणत्या कीर्तनात आहे, सांगतात का ते, नाही सांगू शकत. ते इथं पाठामध्येच याची बैठक बसावं लागते, ही माणसं नसतेच. म्हणून सगळ्यात आपले भेदे विना माझे जाणे जे जे एक पण थांबते मी. होय सुंदर, गडबड नाही करायची, नंतर मी घेऊ शकतो आपण धड्याच्या नंतर. काय एवढं काय कुणाचं काय, आपण काय कुणाचं काय. आपले भेदे विना माझे जाणीजे जे एक पण,
जो मी येतोय ना ते जाणलंच ना तर भेट टाकल्याशिवाय माझ्याकडे येत आहे आणि श्रवण केल्याशिवाय मी प्रगट होत नाही. मोक्षाशिवाय तुझी माझी एकता होत नाही आणि संतांच्या कृपाशिवाय तुला माझा अनुभव कधीच होणार नाही. कधीच नाही. किती शब्द छान आहेत. मग ह्याचा भाव वाटतो माझे जाणे जे जे एकपण. आता माझे म्हणजे आत्मस्वरूपाचे जाणणं म्हणजे वृत्तीनं आत जाऊन त्या आत्मस्वरूपाचा भोग घेणं त्याला जाणणं म्हणतात. माहिती हे खूप सुंदर आहे बेटा हे अध्याय. खूप सुंदर आहे अध्याय. कसं कुठं मांडावं कुठं लिहावं कसं पकडावं हे भेदेविनं. भेदेविनं म्हणजे काय हे सांगायचा अर्थ हां आपुलेनी भेदेविनं. मी जर परमात्मा आहे तर अभेदे. हां मग भेद कुठे. मग भेदेविनं जी स्थिती असते ती माझ्याशी ऐक्य असतं आणि जेव्हा भेद असतो तो देहाशी ऐक्य असतो. मग आपलेनी भेदेविनं तुम्ही एक झाला होता. अर्जुनाला बोलायचं मला नाही. अर्जुना तुझा आणि माझा अभेद आहे. मग आपलेनी भेदेविनं तुझ्यामध्ये भेद राहिले नाही आता. तू माझ्यात आहे आणि मी तुझ्याशी एक रुपया. माझे जाणे जे जे एकपण. तुझा माझा अभ्यास झालाय ना तू फक्त माझ्यापाशी थांब. आता व्यवहाराकडे जाऊ नको जगामध्ये रमू नको देहाला माझं म्हणू नको आणि विषयाला पकडू नको. तू फक्त माझी जाणीव ठेव. काय सुंदर आहे. खूप सुंदर. काय शब्द काय काय बोलायचं त्यांनाच माहिती आहे बाबा माऊलीला. आपण नाही परत सांगू. एकदा सांगाय सांगते सांगते खूप छान आहे. घटाचे नीनाशे गगनी गगन प्रवेशे मज शरण येणे तैसे ऐक्य करी. मज शरण येणे तैसे ऐक्य करी. आता घटाचे निनाशे गगनी गगन प्रवेश. खापर फुटलं घट आकाश महाआकाश एक झालं. एक झालं. हे खापर नाश झालं ते चैतन्य हे चैतन्य एक झालं. त्याच्यामध्ये आत्मचैतन्य ते ब्रह्मचैतन्य व्यापक आहे. उपाधीच्या मध्ये त्याचा भाग आहे आत्मचैतन्य त्याचाच भाग आहे. एक मोठा आकाश आहे महाआकाश एक छोटं घट आकाश. पण त्या उपाधीमुळे त्या आकाशाला घट आकाश आलं. अविद्येमुळे त्याला आत्मा नाव आलं. आता आहे ना अंतःकरणाच्या त्याला नाव तरी आहे का. आकाशाला नाव आहे का. आकाश दोन आहे का. घट मध्ये आला खापर म्हणून घट आकाश. मध्ये उपाधी आली म्हणून आपण त्याच्यापासून भिन्न झालो पुन्हा आत्मा नाव आलं. त्याला नाव तरी कशाला. अंतःकरणाच्या आत ईश्वर आहे म्हणून आत्मा. नाही तर चौकटीचे व्यापक म्हणून चैतन्य. मध्ये उपाधी गेली की ब्रह्मचैतन्य. किती छान माऊली. खरंच ही स्थिती असावं बेटा. खरं असावी. अनुभूती येते बाळा. आपण तपस्या करतो तर मन शांत होतं. राम प्रगट होतं आणि त्याच्या ऐक्य होतं आणि सतत अनुभव राहतो. तो राम पुन्हा बाजूला जाऊच शकत नाही. कसं जाईल. जाईल का. अन्याने शरण झाल्यावर ज्ञान झाल्यावर अज्ञान ज्ञानानं मेल्यावर जीव आणि शिव दोन कसे होतील. मुळात ते नाहीतच दोन. पण ही अनुभूती तपस्येने येते. ही अनुभूती तुमच्या कष्टाने येते. ही अनुभूती तुमच्या संताच्या बोधाने येते आणि ही पुन्हा भ्रांती जाती आणि ती खरी आत्मस्थिती. ही आतल्या आत असती. दाखवता येत नाही बोलता येत नाही मांडता येत नाही देता येत नाही. संताला देता येते बापाच्या बापाला देता येत नाही. देव देतो का अनुभूती. कसं देईल ते. हा ते भेट येते म्हणतो माझं गिरायक जाते. खरे खोटे. हा ते म्हणते मला भक्तीसाठी मी अवतरलो. मला भक्त सुख घ्यायचे. बघा ते चंग टंग काय तू बघ आम्हाला माहिती पण तुला ओळखीले. हा तुला ओळखीले. तुझ्या संबंधात आलोय मी. तू भिन्न राहिलाच नाहीस. तू कोण आहेस ते मला कळायला. समोर जरी असला तर तू कोण आहेस आणि आत आहे तरी कोण आहेस ते तुला मी जाणलंय. तू निघून दाखव माझ्या बाहेर बुद्धीतून. चल दाखव. निघताच येत नाही. दुसरं काहीच नाही. अशी ताकद असावी ज्ञानाची मस्ती असावी.
तुझ्या विना काहीच नाही मला कळालं. मला ज्ञान मिळालं आणि तुझं माझं ऐक्य माझ्या गुरुनं कळून दिले. तू बाहेर येतो बघा आता माझ्या वृत्तीतून. ये बरं बाहेर. कसं काय येतं? ज्या वेदातून तुझं रूप तू सांगितलंस तसं मी जाणलं, तुला मी मानलं, तुझं ऐक्य मी साधलं, तुझ्यामध्ये माझी बुद्धीला सोडलं. हो बरं बाजूला आता. होते म्हणून तर ही वरचं आता एक दिवस असं बोलले का कधी मी? नाही. पण ते सांगितलं ना तू, मी व्यापक आहे, मी एक आहे, माझ्यावर जगत आहे, माझ्यावर जीव, माझ्यावर भिन्न नाही. जीव म्हणजे मीच आहे, जीवाचा आधार मीच आहे आणि जीव हे दिसून नाही आहे, माझ्या वाचून काहीच नाही आहे. तर मग मी एकच आहे ना. आणि कसं बाजूला जाशील तू? पण तुला बाजूला होता तर कसं येईल रे? तुला नाही म्हणायला बी तूच आहे आणि तुला आहे म्हणायला बी तूच आहे आणि तू पण मीच आहे. मंद बघायला पण तोच लागतो आणि त्याच्या वाचून काही लागत नाही, त्याच्या वाचून काहीच नाही. असं जर कळाल्यावर मन थैमान घालीत नाही, अविद्या हृदयात पुरत नाही. ब्रह्मविद्ये हे दान दिलं ज्ञानाचं ते संपत नाही. अन्य सुखाची गरज लागत नाही साधकाला. खरंच लागत नाही. जे परम सुख आहे, जे आमचं आत्मसुख आहे, जे आमच्या हक्काचं आहे, जे आमच्या सोबत आहे, ते अन्याकडे कसं जावं? अन्य सुखाला कधी लागतं हे सुख माहीत नाही म्हणून अन्याकडे जातो. आणि भीक मागून सुख मिळत नाही. वेदातून नाहीच. वेदातून काय सुख आहे? भक्ती सुख आहे. मग ते खोट आहे. ते भक्ताला माहिती, आम्ही सांगत नाही. तिथं आम्हाला जागत नाही. आमची ज्ञानेश्वरी आहे. ते दळ्याचं कांड्याचं बघ बस तू बस बघ, ते सोळावर न्यायचं ते तू बघ, तुझं खाते बघ बस बघ बघ, आम्हाला सांगू नको. ते का म्हणतात? तुम्ही असं डायरेक्ट बोलताना मी तर आदरून ते कळले नाही आम्हाला. त्या भक्ताला बोलव आम्हाला. ए बाबा आमच्यापाशी नाटक नाही. ते दळायचं काम आज दळून टाकलं संतांनी. दळायला कुठं उचलं उरला बाजूला तू म्हणजे सर बस का त्याला बाजूला का तुला का बाजूला करू आम्ही? ए बाप्पा तो दिसतो तसा नाही आणि माझ्यावर तू तर भिन्न कधीच नाही आणि तुझ्या माझी वृत्ती मी ठेवलीच नाही आणि तू माझ्यावर बाजूला जाऊन टाके बरं. गडप होते गडप ते. तशी ज्ञानाची अवस्था पाहिजे. कंडिशन छान रिअल कंडिशन. खरंच तो दिसतो ना बाप्पा, हा दिसतो, मला बघून हसतो, हा हसतो, भक्ताला बघून ते हसतोच ना, रडल कशाला? खरं भक्तासाठी तर आकार घेतलाय ना. मुक्तासाठी निराकार आहे, भक्तासाठी आकार आहे आणि संसारी बेकार आहे. खरंय. काय आहे ते? भक्ताच्या समोर ज्ञानापाशी आकार आहे होय. बाबा 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 तो सदा व्यापक आहे, सदा एकरूप आहे, बुद्धीचा संबंध आहे. ज्ञानी भक्त बुद्धीचा संबंध त्याच्याशी असतो, व्यवहार बाधित असतो, विकार बंद असतो, वेदाचा नाश असतो, अविनाशी सतत असतो आणि तो मी हा असा अनुभव असतो, तो ब्रह्मविद्या असतो. साष्टांग पण आकार आहे तुझा कुठे? मायेचा आहे. दिसतं तुझं कुठे? दिसतं तुझं रूप नाहीये, तुझं अस्तित्व हे रूप आहे. तुझं अस्ति म्हणजे आहे, आहे म्हणजे सत आहे आणि सत हे तुझं तू आहेस. आकार आम्हाला माहित नाही. चल बोल, खोटे का माझं? बोल सांगतो मला. आकार म्हणजे दिसणे. मग तू दिसण्याचा विषय आहेस का? आकार वृत्तींनाच दिसतो आणि वृत्तीचा बाद झाल्यावर तो असतो. वृत्ती खोटला दाखवती आणि वृत्तीचा बाद झाल्यावर तू प्रगटतोस. मग आम्ही वृत्तीचा बाद केला, अज्ञानाचा नाश केला, संताचा संग केला, अज्ञानाचा अंत झालाय आणि तुझा माझा एकांतात तुझा अनुभव आलाय आणि तो दिसतोच नाही, कळलंय मला. आणि काय दिसतो आणि काय असतो? बस काही चूक बोलली का? नाही. बरोबर आहे. कारण त्याला बी हसू येतं. असं त्याला कोणी बोललेलंच नसते. हो, कोण बोलणार आहे? असं माऊली धारिष्ट पाहिजे की कोणाला बोलायला.
त्याच्या संबंधानं. आणि जेव्हा तू असतोस तो वृत्तीविना, तू माझ्या सोबत आहेस, तुला दिसायला, तुला कळायला हे आधी हे मग ते, ह्याला अभिभक्ती म्हणतात. आणि तो दिसणं भक्ती म्हणतात, आणि ते असणं त्याचा संबंध म्हणतात, आणि तोच खरा त्याच्याशी ऐक्य त्याला मोक्ष म्हणतात. त्याला एवढं बोलल्या राग यायचं काय कारण आहे? त्याचं खरं भांडवल बाहेर काढलं. बरोबर आहे. पोरग म्हणतो ऐकेनी भेदे विना माझे जाणे जे एकपण. जेव्हा तुम्ही एक आणि सगळ्याचा आत आणि चौकड आहे, हे एक पण जाणायला भेद टाकावं लागतं. भेदे विना, ऐका, माझे जाणे जे एकपण तयाचे नाव शरण मजैनी. त्याला मी शरण आलं म्हणतो, आणि तू मला प्राप्त झालं म्हणतो, त्याला शरण आला म्हणतो मी माझ्याकडं. मग काय चुकीचं बोलले मी? बरोबर बोलत म्हणून काय चुकीचं बोलले? आणि ती कुठं असून तिथं हसायला असून ती हास की नाच, मला काय सांगू नका. त्याला बघून ती पितांबर सोडला, ती पितांबर तिकडेच गेला उडत. मला काय, त्याला नाचावंच लागते भक्तीत, नाही का? त्याच्याशिवाय का जमून. आता ऐका, जैसे घटाचे निनाशे गगनी गगन प्रवेशे, मज शरण येणे तैसे ऐक्य करी. मज शरण येणे तैसे ऐक्य करी. गगनी गगन प्रवासे, घटाचे निनाशे गगनी गगन प्रवासे, मज शरण येणे तैसे करी. मग जेव्हा घट फुटला, तर ह्या घटातला आकाश बाहेरच्या आकाशात जायला एक क्षण लागत नाही. तसं अविद्या गेली तर उपाधीचा बाद झाला. तुझं माझं ऐक्य तयार झालं तर तुला माझ्याकडे यायला, माझं ऐक्य भोगायला एक क्षण पण लागत नाही. तिकडं घट फुटला, इकडं अविद्येचा नाश झाला. ते आकाश हे आकाश एक झालं, आणि हे आत्मचैतन्य बाहेर ब्रह्मचैतन्य एक झालं. त्याला शरण आलं म्हणतात अर्जुना. हा सुंदर प्रयास आहे. बाप्पा बाप्पा म्हणे सोनिया एक लोळ जैसी पाणिया, ते सामध्ये धनंजया शरण ये तू. ते सामध्ये धनंजया शरण ये तू. सुवर्णाचे सोनिया, मण्याचा आणि सोन्याचा संबंध सदा आहेच आहे. सांगा, मणी म्हणजे सोनं नाही का? दोन पाणी म्हटलं. ऐका, जेव्हा मणी दिसतो तर आकाश सोडल्यावर सोनच असते. मग मण्याचा आणि सोन्याचा संबंध कधी बंद झालाय का? तसा जीवाचा आणि शिवाचा कधी भेद तयार होते का? पाणी आणि कल्लोळ कधी दोन आहेत का? मणी आणि सोनं दोन आहेत का? तसा जीव आणि शिव दोन आहेत का? असं कळलं म्हणजे ज्ञान मिळलं. माती कळतं ताई? नाही कळत. पाण्याचं कल्लोळ आहे. कल्लोळ पण दिसताना पाणी आहे, मणी दिसताना सोनं आहे. तसं जगत म्हणताना मी आहे, देह म्हणताना मी आहे. माझ्या वाचून काहीच नाही आहे. हे ज्याला कळतं त्याचा माझा अभेद आहे, ज्याला कळलं नाही त्याचा माझा भेद आहे. ऐका, कल्लोळ जैसा पाणिया तैसा मज धनंजया शरण येतो. तसं तुम्हाला शरण ये. जसं पाणी कल्लोळ बघताना पाणी दिसते, ज्याला नजर पाण्याची ते कल्लोळ म्हणजे पाणी म्हणते. ज्याला नजर सोन्याची ते मणी म्हणजे सोनं समजते. तसं ज्याला ज्ञान माझं आहे त्याला जगत बघताना मी दिसतो. ही अनुभूती बेटा. कुंडली प्रधान विठ्ठल श्री ज्ञान अभ्यास सांगितले विभूती योग. अनुभूती म्हणजे ज्ञानानंतर आलेली, आणि संताची स्थिती त्या ईश्वराला अभिन्न केलेली, आणि जगाला बोध देण्यासाठी ते राहिलेले. हे 3 असं तुम्हाला सांगते. चला, सर्वांना जय हरी.